जर का एखादी स्त्री अडल्टरी करत असेल, तर मग तिच्यावरती काही क्रिमिनल केसेस होणार नाहीत. पण तिच्या बॉयफ्रेंडवरती जो नवरा होता, तो केस करू शकत होता आधी. पण आपल्या या देशात काय कोणाच्या डोक्यात आलं माहीत नाही आहे. काहीतरी वेगळं जस्टिफिकेशन देऊन आज बॉयफ्रेंडला म्हणजे बायकोच्या बॉयफ्रेंडला सुद्धा प्रोटेक्शन आहे, की तो जो क्रिमिनल केस व्हायचा, तो क्रिमिनल केस होत नाही आज. म्हणून त्यांची सगळी म्हणजे पूर्णपणे त्यांना फ्रीडम दिल्यासारखं आहे. तेच जर का ॲडल्टरस रिलेशनशिपमध्ये पुरुष असेल, तर मग स्त्री कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा वापरून त्याच्यावरती क्रिमिनल केस टाकू शकते. पण ते उदाहरण काय होतं? काय नेमकं घडलं होतं? ती जेव्हा केस तुमच्याकडे आली, काय सांगितलं असे त्याने एक नाही आहे, बरेचसे आलेले आहेत. आणि जो माणूस होता तो IT मध्ये काम करणारा होता. म्हणजे एक जे डोक्यात येतं ते. आणि म्हणजे तो भरपूर पगार सगळं चांगलंच व्यवस्थित होतं त्याचं. आणि बायको पण आधी काम करायची आणि तिने सोडलेलं. कारण हा एक फेज पण असतो की बाबा बायका लग्नाच्या आसपास किंवा जॉब वगैरे लग्नानंतर किंवा मूल झाल्यानंतर त्या जॉब सोडून देतात काही ना काही कारणामुळे. बघ कसं आहे की मूल असताना सुद्धा लोक काम करतात, करायचंच असेल तर. मग पण तरी एका रीतीने कुठे ना कुठे आपण असं बघतोय की हां, ते स्त्रीने ते जॉब सोडलं आणि मग तिचा कुठेतरी अफेअर चालू झाला, जिममध्ये गेलेली किंवा काय ते जे काय होतं ते. आणि आधी म्हणजे हा आमच्याकडे आला तेव्हा आम्ही सांगितलं त्याला की 497 आहे, तू त्यांच्यावरती की हा केस लाव. ठीक आहे, कारण तिने पण कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळं लावलेलं आणि तरी हे लोक एकत्र राहत होते. बापरे. कारण ऑप्शनच नाही दोघांकडे, असा होता त्या. म्हणजे ती सोडून जात नाही आहे, तिला दुसरे कोणच आतमध्ये घेत नव्हते, तिच्या घरचे पण आतमध्ये घेत नव्हते, कारण त्यांना माहीत होतं की तिचं चूक आहे म्हणून. पण हा तिला घरून बाहेर काढू शकत नाही, कायदा सांगतो की तो काढू शकत नाही म्हणून. आणि दोघे राहत होते. अँड 497 त्याने टाकलेलं, कायदा सडनली गेला. ओव्हरनाईट सांगितलं की 497 रद्द झाला म्हणून. मग ह्याचा जो केस होता तो तर गेला. जी त्यांना भीती होती की 497 केस चालली आहे आणि जर का हा परत म्हणजे ह्याने काहीतरी एव्हिडन्स कोर्टात दिलं तर मग सिद्धच होऊन जाईल, त्या भीतीने जे ते घरी येत नव्हते, बाहेर जे काय ते करत होते, त्यांचं जे काही मौजमजा आहे ते त्यांनी घरीच सुरू केली. आणि हा काहीच करू शकत नाही. एकच एक आहे, तो घर सोडू शकतो, सोडून जाऊ शकतो. पण घर सोडून जाऊन गेला तर मग मुलगी जी आहे, मुलीबरोबर तर त्याचं नातं तुटलंच. आज कमीत कमी तो मुलीला बघू तरी शकतो. पण आपल्याकडे जे काय चाइल्ड ॲक्सेस म्हणा, चाइल्ड कस्टडी म्हणा, एवढं भयंकर आणि भयानक, एवढं घाणेरडं आहे की ते पुरुषांना 2 तास 15 दिवसातून 2 तास मिळणं पण मुश्किल होऊन जाते. आणि ह्याच्यामुळे जर त्या मुलांवर जे काही परिणाम होतो ते कोणच विचार करत नाही. आपल्याकडे फक्त स्त्रीला एक सेंटर करून आपण विचार करतो की स्त्रीला काय नाही झालं पाहिजे, आणि ह्याच्यामुळे दुसऱ्यांना जेवढं त्रास होतं आहे त्याकडे विचार बघत नाहीत. ही एक केस झाली जे असं म्हणत आहेत की नवरा बायको घरी येत आणि त्यांचं ॲक्च्युली असं झालेलं, ते लोक ह्याच्यावरती तोंडावर थुकायचे, तुला जे करायचं ते कर. कसं काय आम्ही एवढे केसेस पण बघतोय, कसं समाज कुठे चाललाय असं. त्या स्त्रीला तरी काहीतरी वाटलं पाहिजे की मुलगी आहे माझ्याबरोबर, मुलीसमोरच ती जे काय आहे ते करायची. तो त्या मुलीला घेऊन दुसऱ्या रूममध्ये जाऊन दार बंद करून तो तिकडे त्या मुलीला काहीतरी फोनवर काहीतरी गाणं वगैरे लावून तो स्वतः तिकडे बसायचा. तो दुसरा माणूस गेल्यानंतर तो त्या रूममधनं बाहेर पडायचा.